तुम्हाला आमदारकी दिली बऱ्याच ज्येष्ठांना डावलून, तेव्हा तुम्ही म्हणालात नाही की उद्धव साहेबांनी अन्याय केला आहे, उद्धव साहेबांनी ऐकलं नाही, तेव्हा तर आमदारकी घेतलीत, आमदारकी लढवली, 2 पैसे कमवलेत, तेव्हा नाही कधी विचार केलात की उद्धव साहेब आमच्यावर अन्याय करतायत. हे सगळं बोलायचं आहे. यांना आता एक वेगळी दिशा यांच्या मागून जे चालवतं आहे ते संपूर्ण जनतेला माहिती आहे आणि शिवसैनिक ह्याच्यामध्ये भरकटला जाणार नाही. आज जे यांच्याबरोबर काही लोक गेलेले आहेत ते फक्त त्यांचे हितसंबंध, व्यावहारिक ज्यांचे संबंध आहेत अशीच लोक गेलेली आहेत. बाकी सामान्य शिवसैनिक आपल्या जागेवर आहे, उद्धव साहेबांच्या बरोबर आहे, मातोश्रींच्या बरोबर आहे, कोणी हलणार नाही. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 155। नया वार्ड की बात करें तो 160, लेकिन वापस पहले जैसा वार्ड होने वाला है तो 155 वार्ड पकड़ के आप चलिए। और ये शिवसेना शाखा वार्ड क्रमांक 155 चेंबूर सुमन नगर के पास का ये शाखा है और हम इस शाखे पर मौजूद हैं। अंदर यहाँ के जो शाखा प्रमुख है संजय राठौर वो मौजूद है, उनसे कुछ चर्चा करेंगे। जिस तरह महाराष्ट्र की इस वक्त हालत है और महाराष्ट्र में शिवसेना के कई विधायक और सांसद शिंदे गुट में जाकर शिवसेना से बगावत कर चुके हैं। हालांकि महाराष्ट्र में शिवसैनिक जो हैं, नगर सेवक हो, शाखा प्रमुख हो, विभाग प्रमुख हो, उप विभाग प्रमुख हो, हर कोई शिवसेना यानी उद्धव ठाकरे के साथ खड़ा है और उनके साथ कंधे से कंधा मिलाकर काम कर रहा है। हालांकि शिवसेना पार्टी को छोड़कर जो बगावत कर चुके हैं, शिंदे गुट में जा चुके हैं, उनके तरफ ज़्यादा शिवसैनिक गए नहीं, क्योंकि आम जो शिव सैनिक है, ग्राउंड लेवल पे काम करने वाला, लोगों के बीच खड़ा होने वाला, लोगों के 24 घंटे फ़ोन रिसीव करने वाला शिव सैनिक अपने ही जगह पे है। और हमारे साथ यहाँ पर शिवसेना शाखा प्रमुख संजय राठौर जी हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे कि महाराष्ट्र में जिस तरह शिवसेना को ख़त्म करने की बीजेपी की राजनीति चल रही है, बीजेपी के जो राष्ट्रीय अध्यक्ष है JP नड्डा, उनका भी एक बयान आया था कि महाराष्ट्र में शिवसेना अब ख़त्म होती हुई नज़र आ रही है या शिवसेना अब ख़त्म हो जाएगी। इस तरह का वाक्य आने के बाद, उनका इंटरव्यू आने के बाद कई महाराष्ट्र में घमासान मचा था। लेकिन अभी तक महाराष्ट्र में सिर्फ 2 ही मंत्री है, एक CM, एक उप CM। अभी तक कैबिनेट की यानी और भी मंत्रिमंडल का विस्तार नहीं हो पाया है। लोगों का ये भी कहना है कि ज़्यादा दिन तक सरकार चलेगी नहीं। शिंदे गुट और बीजेपी, अब कुछ मामला जो है कोर्ट में भी चल रहा है। अब देखना ये है कि कोर्ट का क्या फैसला आता है। लेकिन आम शिव सैनिक की बात करें, शाखा प्रमुख की बात करें, उप विभाग प्रमुख की बात करें, विभाग प्रमुख की बात करें और 12 से 14 विधायकों की बात करें तो शिवसेना के साथ कंधे से कंधा मिलाकर उद्धव ठाकरे के साथ खड़े हैं और मौजूद हैं। इस संदर्भ में शाखा प्रमुख संजय राठौर से जानने की कोशिश करेंगे। संजय राठौर जी, मैं जानने की कोशिश करूंगा कि जिस तरह इस वक्त महाराष्ट्र में शिवसेना की हालत है, शिवसेना को बदनाम करने की कोशिश की जा रही है, शिवसेना को तोड़ने की कोशिश की जा रही है, शिवसेना से बगावत करके जो विधायक यहाँ से बीजेपी के साथ गए हैं, सरकार बना रहे हैं, अब CM बन चुके हैं एकनाथ शिंदे जी, सभी को 50-50 खोखा मिला है ऐसा कहा जा रहा है। आम शिवसैनिक की अभी क्या हालत है, क्या कहेंगे? प्रथम तर मी CNN न्यूजचे आभार मानतो की त्यांनी या शिवसेना शाखेत येऊन मूळ मुद्द्याला हात घातला आहे. शिवसैनिक कुठेही हल्लेला नाही आहे आणि शिवसैनिक कुठे गेलेला नाही आहे. आज जेव्हापासून हे आमदार आणि खासदार गेलेले आहेत तेव्हापासून जे शिवसैनिक आहेत ते तर आहेतच जागेवर, पण जे काही शिवसैनिक घरी होते, ज्येष्ठ शिवसैनिक होते, ते पण आता बाहेर पडलेले आहेत. कारण का शिवसेनेला संपवण्याची भाषा जी या लोकांनी चालवलेली आहे ती कोणत्याही शिवसैनिकाला म्हणा या आपल्या मुंबईतल्या मराठी माणसांना म्हणा या हिंदू व्यक्तीला कुणालाही हे पटलेलं नाही आहे की कालचे हे आलेले ज्यांनी आज सांगतात की आम्ही शिवसेनेसाठी इतकी वर्ष काम केलेलं आहे, आम्ही इतकी वर्ष शिवसेनेच्यामध्ये घालवलेले आहेत, शिवसेनेसाठी त्याग केला आहे. तर तुम्ही जे शिवसेनेसाठी त्याग केला आहे त्या मोबदल्यात शिवसेनेने तुम्हाला 10 नाही तर 100 पटीने भरभरून दिलेलं आहे. असे कित्येक शिवसैनिक आहेत जे शिवसेनेसाठी केसेस घेतलेले आहेत, शिवसेनेसाठी रातोदिवस झटलेले आहेत, पण त्यांना शिवसेनेचं साधं गटप्रमुख बनता नाही आलं आहे. आणि तुम्ही नगरसेवक झालात, आमदार झालात, खासदार झालात, मंत्री झालात, शिवसेनेने तुम्हाला दिलं आहे ना. आता परवाच्या दिवशी रामदासभाई कदमांचं एक स्टेटमेंट ऐकलं की माझ्यावर अन्याय झाला. तर आज संपूर्ण महाराष्ट्रातला शिवसैनिक म्हणा की एक सामान्य नागरिक म्हणा ते सांगतात की उद्धव साहेब आमच्यावर पण एवढा अन्याय करा, आमच्या 10% अन्याय करा ह्याच्यापेक्षा.
कारण काय ह्यांना एवढं भरभरून दिलेलं आहे. रामदासभाई कदमासारख्या आमचे जे नेते आहेत, आम्ही नेते बोलवतो त्यांना, की 4 वेळा तुम्हाला आमदारकी मिळाली, 2 वेळा विधान परिषद मिळालं, विरोधी पक्ष नेतं मिळालं, तुम्ही पर्यावरण मंत्री कॅबिनेटमध्ये गेलात, तुमचा मुलगा त्या मुलाला आमदारकी दिली बऱ्याच ज्येष्ठांना डावलून. तेव्हा तुम्ही म्हणालात नाही की उद्धवसाहेबांनी अन्याय केला आहे, उद्धवसाहेबांनी ऐकलं नाही. तेव्हा तर आमदारकी घेतलीत, आमदारकी लढवली, 2 पैसे कमवलेत. तेव्हा नाही कधी विचार केलात की उद्धवसाहेब आमच्यावर अन्याय करत आहेत. हे सगळं बोलायचं आहे. यांना आता एक वेगळी दिशा यांच्या मागून जे चालवतो आहे ते संपूर्ण जनतेला माहिती आहे आणि शिवसैनिक ह्याच्यामध्ये भरकटला जाणार नाही. आज जे यांच्याबरोबर काही लोक गेलेले आहेत ते फक्त त्यांचे हितसंबंध, व्यावहारिक ज्यांचे संबंध आहेत अशीच लोक गेलेली आहेत. बाकी सामान्य शिवसैनिक आपल्या जागेवर आहे, उद्धवसाहेबांच्या बरोबर आहे, मातोश्रींच्या बरोबर आहे, कोणी हलणार नाही. अच्छा, मैं जानने की कोशिश करूँगा कि इतने साल शिवसेना पार्टी ने नगर सेवक बनाया, विधायक बनाया, मंत्री बनाया, सांसद बनाया, लेकिन आज शिवसेना के पीठ पे खंजर भोग के जिस तरह ये लोग गए हैं, कितना जायज़ है? आता त्यांची काय अडचण आहे, इतका तर मी मोठा नाही आहे, पण शिवसेनेने मला पण ही एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. मी शाखा प्रमुख आहे. आम्हालाही कळतं की प्रत्येकाच्या मागे काय राजकारण आहे आणि काय प्रत्येकाचे व्यवहार आहेत. कारण मी पण आज साधारणतः एक 27 ते 28 वर्ष शिवसेनेचं काम करतो आहे. या 28 वर्षामध्ये मी आज शाखा प्रमुख झालो. मागच्या वेळेला नगरसेवकांची संधी असतानासुद्धा मला ती मिळाली नाही. ती RPI गटाला, अर्जुन डांगळे गटाला ती देण्यात आली. म्हणून मी काय नाराज व्हावं का, मी काय संघटने सोडावी का, तर असं नाही आहे. आम्ही संघटनेमध्ये खुश आहोत आणि आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी आणि आदित्य साहेबांनी आम्हाला शाखा प्रमुख बनवलं आहे. त्याच्यातून आम्हाला खूप मिळालं आहे. आम्हाला पुढची अपेक्षा नाही आहे. जेव्हा आमच्या साहेबांना वाटेल की यांना संधी मिळायला पाहिजे, आम्हाला मिळेल, नाही मिळेल तर आम्ही शाखा प्रमुख आहोत, आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत. पण काही लोक जी बाहेरून पण आलेली आहेत पक्षामध्ये, त्यांना पण पक्षाने भरभरून दिलं. आज जे आमदार गेले त्याच्यामध्ये बरेचसे आमदार हे दुसऱ्या पक्षातनं आले. साहेबांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना मंत्रिपदं दिली ज्येष्ठांना डावलून. तर त्यांनी त्याचं साहेबांचा आभार मानायच्या बदली ते साहेबांच्या पाठीवर खंजीर खुपसून ते निघून गेले. आता कालपर्यंत हे सगळे बोलत होते की आम्हाला फंड नाही दिला, आमच्यावर लक्ष नाही दिलं. साहेब आजारी असताना एकनाथ शिंदेना साहेबांनी जबाबदारी दिली की बाबा माझी तब्येत बरी नाही, तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष द्या, ह्यांना काय हवं नको ते बघून घ्या. म्हणून त्यांनी ती जबाबदारी पाडली, जबाबदारी दिली म्हणून गद्दारी केली, जबाबदारी पार पाडली. आणि सांगतायत की मी फंड दिला, तुम्ही कसे देणार? नगर विकास मंत्रीचा फंड हा मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून जातो, हे सामान्य जनतेला माहिती आहे. तुम्ही त्यांच्या हाकेला उभे राहिलात कारण का साहेब आजारी होते आणि त्या आजारपणाचा तुम्ही फायदा घेऊन आज हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे. हे तुम्हाला जास्त वेळ टिकणार नाही. ह्याचा लवकरात लवकर 12 तारखेपर्यंत तुमचा सोक्षमोक्ष होणार आणि संघटना ही मजबूत उभी आहे आणि ह्याच्यापेक्षा 100 पटीने पूर्ण मजबूत राहणार. एक गोष्टी विचारायची आहे की तुम्ही एक शाखा प्रमुख आहे, शाखामध्ये तुम्ही आता बसलेला आहे आणि प्रत्येक शाखेमध्ये जेवढं शिवसेना शाखा प्रमुख आहे, प्रत्येक शाखा प्रमुख आपल्या शाखेमध्ये नियमाप्रमाणे ते कामं करत आहेत, लोकांची वाट बघताय, कोणी आलं त्यांचं काम करायचं. काय सांगणार याच्याबद्दल, कसं प्रकारे हे सगळं काम चालू आहे? माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ह्या ज्या शाखेच्या संकल्पनेने ह्या शाखा उघडल्या, ह्या लोकांच्या आणि जनतेच्या हितासाठी उघडल्या की आपल्या इथे येणारा जो व्यक्ती असेल, पक्षाचा असेल, बाहेरचा असेल, जो नागरिक या शाखेत येईल त्याचं काम झालं पाहिजे. त्या अनुषंगाने आज मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेनेच्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये तो शाखा प्रमुख दिवसा बसतो, संध्याकाळी बसतो आणि सामान्य नागरिक हे पोलीस स्टेशनला न जाता शाखेत येतात आणि शाखेच्या माध्यमातून त्यांची कामं करून घेतात. त्याच्यामुळे सामान्य जनतेचा या शाखेवरती खूप विश्वास आहे. आणि आपण बघत असाल की आज मुंबईमध्ये शाखा प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, आमचे विभाग प्रमुख असतील, कोणी कुठे हल्लेलं नाही आहे आणि सगळे स्ट्रॉंगली काम करत आहेत. आता आमचे आदित्य साहेब युवासेना प्रमुख हे पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेत आणि आपण पाहत असाल की त्यांना कुठल्या परिस्थितीत प्रतिसाद मिळतो आहे. काल परवा मला वाटतं ते शंभूराज देसाई ते म्हणाले की ह्या सगळ्या दौऱ्याला राष्ट्रवादींचा पाठिंबा आहे. तुमच्याकडे बोलायला तर शब्द नाही आहेत. कालपर्यंत राष्ट्रवादीच्या जोरावर 2.5 वर्ष तुम्ही मंत्रिपद भोगलत ना, गृहराज्यमंत्री होते तुम्ही.
तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी वाटली नाही वाईट. आणि ही शिवसेना कुणाला आणत नाही. शिवसेनेची स्वतःची ताकद आहे. सगळे कार्यकर्ते आज जोमाने काम करत आहेत. आणि येणाऱ्या महानगरपालिका असतील की जर चुकून ह्या विधानसभा लागल्या त्या 40 जणांपैकी किती निवडून येतील ना हे त्यांनी त्यांची वाट बघावी. अच्छा, आम पब्लिक के बीच में गए थे, लोगों का यही कहना है कि हर 15 साल 20 साल में शिवसेना का कचरा साफ होता है. अब मुझे तो बोलना नहीं चाहिए, लेकिन आम लोगों का कहना है कि छगन भुजबल शिवसेना में थे, उन्होंने छोड़ा पार्टी. उस वक्त शिवसेना को डैमेज करने को सोचा. नैना राणे ने शिवसेना को छोड़ा, उस वक्त शिवसेना को डैमेज करने के लिए सोचा था. इस वक्त भी महाराष्ट्र में जो चल रहा है, 40 से ऊपर विधायक जो गए हुए हैं, सांसद गए हुए हैं 10 से 15, उन लोग ने भी शिवसेना को डैमेज करने के लिए सोचा है. तो लोगों का कहना है कि शिवसेना का कचरा साफ हो रहा है. नए जो कार्यकर्ता है, नए जो काम करने वाले लोग, अब वो ऊपर आएंगे, उन्हें काम करने की संधि मिलेगी, क्योंकि इनकी वजह से छोटे कार्यकर्ताओं को आगे बढ़ने को मौका नहीं मिलता था. नाही, मी असं बोलणार नाही. कारण का ते पण शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेबरोबर काही आमदार जे आहेत गद्दारी केलं ना त्या लोक. गद्दारी केलं बरोबर आहे. पण ठीक आहे, त्यांच्या मागे काय इडापिडा असेल ती इडापिडा लवकर निघेल आणि त्यांना सुदबुद्धी मिळेल या श्रावण महिन्यात. आणि शक्यतो 12 तारखेला एक चांगला जर बूस्टर डोस मिळाला तर मला वाटतं त्याच्यातले बरेचसे आमदार हे परत मातोश्रीवर येतील. याच्यामध्ये काय वाद नाही. अच्छा, मला तुम्हाला एक विचारायचं असं आहे की तुम्ही चेंबूर विधानसभा आणि चेंबूरच्या वार्डमध्ये तुम्ही शाखा प्रमुख आहे. कारण का हे वार्ड जे तुमचे ते लय मोठं वार्ड आहे. आणि इथं जे विधायक आहे प्रकाश फातेपेकर, ते जर शिंदेगूडमध्ये गेलं असेल तर इकडची काय वातावरण राहिले असते, काय सांगणार? नाही, जर तरच्या विषयावर आपण नको जाऊया. आम्हाला अभिमान आहे आमच्या आमदाराचा, ज्यांनी आमचं चेंबूरचं नाव आणि विभाग क्रमांक 9चं नाव साबूत ठेवलं आणि आम्ही त्यांचा जाहीर सत्कार घेतला. आणि असेच आमदार पाहिजे जे उद्धवसाहेबांच्या ह्या वाईट काळात उद्धवसाहेबांबरोबर राहतील. बाकी ज्यांनी गद्दारी केली, जे उद्धवसाहेबांना सोडून गेले, आता आम्हालाही माहिती आहे त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की त्यांना किती त्रास होतो आहे त्याचा. पण ते का गेलेत, कशासाठी गेलेत, इतकं संपूर्ण मीडियाला पण माहिती आहे, शिवसैनिकाला पण माहिती आहे, पदाधिकाऱ्यांनाही माहिती आहे. त्याच्यामागची काही कारणं आहेत ते पण सगळ्यांना माहिती आहे. कोणी जबरदस्तीने गेलं आहे, कोणी नोटीसमुळं गेलं आहे, कोणी पैसे कमवलेत. ते पैसे तर जाणार नाही, पण ते कसे साबूत ठेवायचे, ते कसे व्यवस्थित राहतील त्याच्यामुळे गेलेत. प्रत्येकाचे हेवे दावे आहेत. आता फक्त शिवसेनेमध्येच अशी लोक आहेत का की ज्यांच्यावर ईडी कारवाई करते? तर असे किती लोकांवर आरोप झालेत. नारायण राणेवर झालेले आहेत. नारायण राणेने आज जे ह्या चेंबूर विधानसभेचे राहणारे आहेत ते स्थानिक, त्यांच्यामुळे आज किती किरीट सोमयाने आरोप केले. पण ते जसे BJPत गेले त्यांचे सगळे आरोप फिटले, साफ झाले दुधासारखे. म्हणजे ही सगळी जी यंत्रणा काम करते, सामान्य जनता ज्याला कालपर्यंत काही घेणं देणं नव्हतं, आज त्यांनासुद्धा कळतं की ईडी काय आहे, इन्कम टॅक्स काय आहे, CBI काय आहे आणि कशा प्रकारे खोट्या केसेसमध्ये आपण त्यांना गुंतवायचं आणि त्यांना आपल्याकडे खेचायचं. हा सगळा प्रकार आहे. भावना गवळी झाल्या आमच्या, त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे. प्रताप सरनाईक झाले. म्हणजे त्यांच्यावर काय प्रेशर असेल मला माहीत नाही, एवढा काय मी मोठा नाही बोलण्यासारखा. पण जे काय आहे त्यांनी जे केलं हे चुकीचं आहे. आम्ही संजय राऊतला हेड्स ऑफ करतो की आज त्या आमच्या नेत्यांनी दाखवून दिलं की संघटना मोठी आहे, मी घाबरणार नाही. आणि असे कितीही इडापिडा आल्या तरी मी हटणार नाही. मी उद्धव साहेबांबरोबर आहे. तो एक सवाल अर्जुन है, एक सवाल और है मेरा कि सांसद राहुल सिवाले जी हाल ही में सिंधे गुट में गए हैं और लोकसभा सांसद जो गुट है उसका अध्यक्ष बन चुके हैं. राहुल सिवाले के जाने के वजह से कितना यहाँ पर शिवसैनिकों को फ़र्क पड़ेगा, या उससे कुछ ना नुकसान होगा, या आने वाले दिनों में उनके साथ कितने शिवसैनिक जा सकते हैं? नाही, खासदार राहुल शेवाळे साहेबांचं तुम्ही म्हणालात तर आम्हाला खूप दुःख झालं त्या गोष्टीचं. कारण का आम्ही सतत त्यांच्याबरोबर असायचो आणि आमच्या सुखदुःखाला ते धावून यायचे. म्हणजे मी एक शाखा प्रमुख म्हणून आज शेवाळे साहेबांबरोबर कित्येक वर्ष काम करतो आहे आणि ते व्यक्ती चांगले आहेत. आज त्यांनी हा निर्णय का घेतला, कशासाठी घेतला आम्हाला माहीत नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की साहेब असा एखादा जर निर्णय तुमच्याकडनं झाला तर आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेवर राहू. तुमचा काय इंटरनल विषय असेल तर तुम्ही बघा. पण शेवाळे साहेब गेले ह्याचं मलाच नाही तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दुःख आहे, कार्यकर्त्यांना दुःख आहे की एक आमचा हक्काचा खासदार त्याच्याकडे आम्ही कधीही जाऊन काम करायचो, काम सांगायचो आणि ते काम व्हायचं.
ते गेल्यामुळं आम्हाला नक्कीच दुःख आहे. आणि राहिलं शिवसैनिकांचं, तर अजूनपर्यंत तरी शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या बरोबर निष्ठेने राहिलेले आहेत आणि पुढेही राहतील. शिवाय साहेबांबरोबर आज तरी कोण गेलेलं नाही आहे आणि उद्याचं मला माहीत नाही, पण शिवसैनिक हा मातोश्रीने उद्धव साहेबांबरोबर ठाम आहे. कुणीही पदाधिकारी इथला हलणार नाही असं मला 100% वाटतं. राहुल सिवाले जी के बारे में बात करें तो आम पब्लिक के साथ जुड़े हुए सांसद थे, मतलब कहीं पे भी कुछ प्रोग्राम हो या आम शिवसैनिक को कुछ भी काम हो तो राहुल सिवाले हर वक्त मौजूद रहते थे, भले ही लेट जाते थे लेकिन हर एक काम में उनका सहयोग रहता था, शिवसैनिकों के लिए खड़ा रहते थे या आम आदमी कोई काम हो समस्या हो तो उसके लिए खड़ा रहते थे. लेकिन आज राहुल सिवाले सिंधिया गुट में जाने की वजह से क्या आप लोग का कुछ काम पड़ता है तो उस तरफ जाएंगे या कुछ काम ऐसा पडता तो नाही, अभी वहाँ जाने का कुछ मतलब नाही आहे. तिथे जायचा काय अर्थ नाही आहे. कारण का आता जोपर्यंत ते शिवसेनेत होते आम्ही भावाप्रमाणे त्यांच्यावर होतो. सगळीच टीम आमची चेंबूर अणुशक्ती नगरचे सगळे शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख विधानसभा संघटक एक भावाप्रमाणे आम्ही त्यांच्यावर होतो आणि त्यांनीही आम्हाला सांभाळलं. आम्ही त्यांच्यावर खांद्याला खांदा लावून काम करत होतो. पण ते शिवसेनेत होते तोपर्यंत. आता त्यांनी त्यांचा निर्णय वेगळा घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे जाण्याचा काय अर्थ नाही आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं शिवसेनेचं काम करू. आप लोग कोई गया नहीं उनके साथ, लेकिन जब दिल्ली से एयरपोर्ट आया और एयरपोर्ट से जब दादर गए सिद्धिविनायक बाला साहब ठाकरे जी की समाधि पे गए, वहाँ पर उन्होंने वहाँ पे दर्शन लिया तो काफ़ी जुलूस था, काफ़ी पब्लिक थी, बड़ी रैली निकाली गई थी, तो उनके पीछे तो भी समर्थक हैं ही ना. नहीं, अभी यहाँ से उनका पूरा दक्षिण मध्य मुंबई जो माहीम तक एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी कामं केलेले आहेत. त्याच्यामध्ये असं नाही की शिवसैनिक असेल, सामान्य जनताही असेल, त्यांचे हितचिंतक असतील कोणतरी, ज्यांचा पक्षाशी काही संबंध नसेल असेही काही लोक असतील, तर अशा लोकांसाठी ते काम करत होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लोक गेली असणार. आणि कसं असतं की एक खासदार असल्यामुळे त्यांचा परिचय, त्यांनी जे कोरोना काळात काम केलं, आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला की दिवस राहतं त्या टायमामध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. आणि सगळं काम करत असताना त्यांची जी जनतेशी जुळलेली नाळ होती त्या नाळीमुळे लोक त्यांच्याकडे गेले असतील काही लोक. आणि मिरवणूक निघाली तिथून एअरपोर्टवरनं ते आले तर त्यांच्यावर काही लोक होती, ती असणं स्वाभाविक आहे. कारण का एवढी वर्ष ते खासदार आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते, नगरसेवक होते, लोकांशी त्यांचं चांगलं नाळ होती, त्याच्यामुळे ती लोक त्यांच्याकडे गेले असतात. पण जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे एक जे खंबे कार्यकर्ते आहेत, त्याच्यापैकी कोणी त्यांच्याबरोबर खासदारांबरोबर गेलेलं नाही आहे. आणि खासदारांनी कोणाला असा त्रास दिलेला नाही आहे आणि खासदारांनी कोणाला प्रेशर केलेलं नाही आहे की माझ्याबरोबर या माझ्याबरोबर थांबा, असा काही विषय नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही पण जे त्यांच्यावर काम करत होतो, जी आमची टीम आहे चेंबूर अणुशक्तीची, आम्ही पण त्यांना सांगितलेलं की साहेब तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. शिवसेनेत होतो तोपर्यंत एकत्र होतो, आता ते त्यांच्या पक्षात एक नाही, ते शिंदे गोटात काम करतात, आम्ही उद्धव साहेबांबरोबर काम करतो. हाच विषय आहे. जी आप मुंबई के चेंबूर की तस्वीर देख रहे हैं. शिवसेना शाखा क्रमांक 155 में इस वक्त मौजूद है. किस तरह शिवसैनिकों की भूमिका है, शाखा प्रमुख की भूमिका है, वो सब तस्वीर आपको प्रत्येक शाखा में, मतलब सभी जो शिवसेना के शाखा है मुंबई में, सभी शाखा में जाएंगे और इस तरह के जो वहाँ पे घटना है या वहाँ पे जिस तरह का लोगों का आल चाल ढाल है वो सब दिखाने की कोशिश करेंगे. एक छोटा सा ब्रेक लेते हैं. शिवसेना उप विभाग प्रमुख महेंद्र नाटे जी हमारे साथ मौजूद है, उनसे जानने की कोशिश करेंगे किस तरह यहाँ चेंबूर विधानसभा में वातावरण है. विभाग क्रमांक 9 में किस तरह शिवसैनिक अभी भी उद्धव ठाकरे जी के साथ तैयार हैं, कंधे से कंधा मिलाकर लड़ रहे हैं और शिवसेना के साथ है. महेंद्र नाटे जी, मैं जानना चाहूँगा कि जिस तरह सभी आमदार 40 आमदार और सांसद 12 से 15 जो शिवसेना छोड़ कर शिंदे गुट में गए, शिवसेना के साथ जो गद्दारी कर चुके हैं, क्या कहना चाहेंगे, क्या आपकी भावना है? जिन्होंने गद्दारी की है वो की है, लेकिन जो ग्राउंड लेवल के शिवसैनिक जो बोलते हैं, जो बाला साहब के शिवसैनिक है, जिन्होंने अपनी ज़िंदगी शिवसेना में गलाई ली है, वो आज तक किधर हटे नहीं है. वो बाला साहब के शिवसैनिक उद्धव साहब के साथ में ही है, आदित्य साहब के साथ में है. आज भी एक भी शिवसैनिक ऐसे ढूंढने से हम लोग के वार्ड में ऐसे एक भी शिवसैनिक नहीं है कि जो शिवसेना छोड़ के शेवाले साहब रहने दो या तो एकनाथ शिंदे रहने दो या कोई भी रहने दो, उनके साथ कोई भी गया नहीं है. अपना शिवसेना जो वार्ड है आज के तारीख में, वो शिवसेना का एक कट्टर वार्ड है अपना. और चेंबूर विधानसभा में कई हमारे एमएलए जो है प्रकाश भाऊ पातारपेकर, वो भी आज ठाम से शिवसैनिक करके इधर काम कर रहे हैं. और
और तेज़ी से जोर से काम कर रहे हैं और उनका हमको अभिमान है कि वो शिवसेना का एक एमएलए रह के उन्होंने किसी भी लालच को टुकरा के उन्होंने आज तक वो शिवसेना एक शिवसैनिक करके आज भी काम कर रहे हैं। अच्छा, मैं जानना चाहूँगा कि ग्राउंड लेवल पे पब्लिक जिस तरह शाखे में आती थी अपने काम को लेकर, कोई भी पुलिस स्टेशन का मामला हो, बीएमसी का मामला हो या कोई भी डेवलपमेंट कार्य को लेकर शिवसेना शाखा में आती थी, शाखा प्रमुख से मिलती थी, उप विभाग प्रमुख से मिलती थी, तो क्या पब्लिक का आना जाना इस तरह का लगा हुआ है कंटिन्यू? अभी जो है फिलहाल के मौसम में जिन्होंने जो उद्धव साहब से गद्दारी की है, बाला साहब से गद्दारी की है, मातोश्री से गद्दारी की है, शिवसेना से जो गद्दारी के लिए, वो गद्दारी की वजह से लोग और भड़क उठे और उससे दुगना लोग अभी शिवसेना के शाखे में आने लगे। आप हमारा रजिस्टर भी देख सकते हैं कि जो रजिस्टर में पहले 25-30 जन आते थे, अभी वो 100 के आसपास आ रहे हैं। डेली रजिस्ट्रेशन में हम लोग के एंट्री है और बहुत सारे लोग दिन भर हम लोग का हमारे शाखे को कभी लॉक नहीं रहता है। दूसरी मेन बात बोले तो शाम को आप आओगे तो आपको शाखा पूरा भरेला दिखेगा। शिव सैनिक और होप से ज़्यादा बढ़ेले है और अपना शिवसेना जो है, शिवसेना बाला साहब का शिवसेना है, उद्धव साहब का जो शिवसेना है, वो और तेज़ी से बढ़ रहे हैं और बढ़ते ही रहेंगे। आप लोग जो पदाधिकारी हैं, आप अपने समय से आप इधर बैठे रहते हैं, मतलब जब भी पब्लिक आए उनकी जो भी समस्या उसे सुनने का मिलते हैं। हाँ, पूरा जो भी आज के तारीख में हम लोग के इधर ग्राउंड लेवल में बोले तो किसी का मैयत होने दो, हॉस्पिटल का प्रॉब्लम रहने दो, पुलिस स्टेशन का रहने दो, आरटीओ का रहने दो, किसी के गटर का समस्या रहने दो या शौचालय का समस्या रहने दो, इमरजेंसी का कोई काम रहेगा तो भी वो आज के तारीख में लोग अपने शाखे में आते हैं और उससे दुगना गुनती से हम लोग आज काम कर रहे हैं। और मेरी गारंटी है कि मैं ऐसा बोलता हूँ कि जो पहला जो शिवसेना था उससे ही ज़्यादा ही शिवसैनिक और बढ़ गए ले। जो कांग्रेस के रहने दो, वंचित के रहने दो, कोई भी रहने दो, कोई भी पार्टी के लोग रहने दो, आज के तारीख में उन लोग और होप से शिवसेना को होप दे रहे हैं और बोल रहे हैं कि नहीं, उद्धव साहब एक अच्छे मुख्यमंत्री थे और उनको हम लोग अभी आज तक हम लोग ये पार्टी के काम करते थे, वो पार्टी के, लेकिन आज के तारीख में हम लोग शिवसेना की तरफ से काम करेंगे करके आज के तारीख में लोगों को हम लोग को एक हौसला हम लोग को आम पब्लिक से हमने बात किया, चर्चा किया, उनका लोगों का ये कहना है कि शिवसेना में जो कचरा था वो चले गया। अब अच्छे जो लोग कार्यकर्ता है, काम करने वाले, उनको मौका मिलेगा आगे बढ़ने के लिए, क्योंकि ये सब लोग थे तो अच्छे कार्यकर्ताओं को आगे बढ़ने के लिए मौका नहीं मिल पाता था। ये बात सही है, लेकिन अभी अपने यहाँ तो ऐसा कचरा था ही नहीं, समझो जो था वो निकल गया है और अभी जो है वो और लोग होप से काम कर रहे हैं और कचरा हम लोग के इधर था ही नहीं और अभी नहीं है। जो था वो चला गया और जो अच्छा है वो अच्छा ही रहेगा। मतलब वापस शिवसैनिक मजबूत हो रहे हैं और दुगना परिस्थिति से आज जो शिवसैनिक खड़ा रह गया है। जो ओल्ड आदमी है, बुजुर्ग आदमी है, आज के तारीख में वो लोग शाखे में थोड़ा कम आते थे क्योंकि उनका उम्र हो गया है। किसी का 70 उम्र है, किसी का 80 साल उम्र है, जिनको चलने नहीं हो रहा है। लेकिन आज के तारीख में वो लोग भी आज के तारीख में सुबह दो के गए। आप तो इधर बहुत सारे लोग बैठे ले रहे थे शाखे पे, क्यों? क्योंकि नहीं, हम लोग बाला साहब के शिवसैनिक है, अभी शिवसैनिक को हम लोग की जरूरी है। ये होप से लोग शिवसैनिक इधर आके बैठते और सबका मसला कुछ प्रॉब्लम रहेगा तो वो लोग भी लोगों के सामने जाते और उन लोग का प्रॉब्लम सॉल्व करने के लिए। एक सवाल ये है कि शिंदे गुट का कहना है कि मातोश्री, सेना भवन और शिवसेना के जितने शाखा है उस पर भी वो अपना कब्जा जमाने वाले हैं या इसके ऊपर भी जब तक शिवसैनिक जगह है तब तक किसी के एकनाथ शिंदे रहने दो या और कोई रहने दे, ये शाखे पे आने के लिए उन लोग के इसमें बहुत दम लगेगा, क्योंकि ये शाखा शिवसेना का शाखा है और उद्धव साहब का शाखा है, बाला साहब का शाखा है, आदित्य साहब का शाखा है और ये शाखे पे किसी का इधर आंडू पांडू का कुछ जमने वाला नहीं है। ये शिवसेना का ही शाखा रहेगा और सब शिवसैनिक उसको सामोरा जाने के लिए तैयार है। कोई भी आवे, लेकिन किसी को इधर अंदर आने की हिम्मत करके हम लोग देंगे नहीं। हम लोग जो शिवसेना का शाखा है शाखे पे ही रहेंगे। अच्छा, मैं जानना चाहूँगा आप कितने साल हो गए शिवसेना में आपको? मेरे को 37 साल मेरे को हो गए है। मैं शिवसेना का काम कर रहा हूँ पदाधिकारी करके। बाला साहब ठाकरे के साथ आप कंधे से कंधा मिला के हर एक सभा में गए थे शिवाजी पार्क में। मतलब आज जो शिवसेना में हो रहा है ये कितना उचित है? इससे आम शिवसैनिक को क्या फ़र्क पड़ेगा?
ये बाला साहब के साथ में हम लोग है, ये कभी से जुड़े हैं, तो इसका आपका मतलब डीपी है, मतलब मोबाइल की डीपी? मोबाइल का डीपी है, बाला साहब के साथ में है, उद्धव साहब के साथ में हम लोग जिंदगी गई तो भी हम लोग बाला साहब के साथ में ही रहेंगे। ऐसे भी मोड़ देखा होगा आपने, कभी सेना के लिए लड़ाई करना होगा तो तलवार भी निकाले थे, और आज अभी वो सब बात आपको भी मालूम है, पहले के ज़माने में सब कुछ चलता था, तभी हम लोग कट्टर शिव सैनिक, और हम लोग के ऊपर बहुत सारे केसेस भी थे, जैसे कि महंगाई के विरुद्ध आंदोलन रहने दो, कोई क्या रहने दो, उसके लिए हम लोग के ऊपर बहुत सारी केस थी। आज के तारीख में भी मेरे ऊपर 2-3 केस चालू है, और सामाजिक दृष्टि से वो केस जो था अभी थोड़ा बहुत नील हो गया है, अभी थोड़ा बहुत केस मेरे ऊपर अभी भी चालू है। मतलब शिवसेना में रह के आपने पब्लिक के लिए, शिवसेना के लिए, शिवसेना को आगे बढ़ाने के लिए अपनी जान की परवाह नहीं कभी नहीं की है। आज के तारीख में चेंबूर पुलिस स्टेशन में, चुनाभट्टी पुलिस स्टेशन में मेरे ऊपर केसेस है, और कैसे से क्या चीज़ के, मतलब सेना में आप रह के सेने में आके अगर कुछ काम कर रहा हूँ, जैसे कि शाहरुख खान का जो पिक्चर था बीच में, जैसे कि काते साहब के ऊपर केस हो गया था, वैसे हम लोग के ऊपर भी केस हो गया था, और वो सब केस तो होते रहते मतलब हैं। मोर्चा और इस तरह के। हाँ, महंगाई के विरोध रहने दो, महंगाई के विरोध रहने दो, किसी के आंदोलन पे रहने दो, या किसी का कुछ भी रहने दो, उसके ऊपर केस हो गए हम लोग के, और वो केस संभालने के लिए हम लोग मजबूत है। हम लोग किसी केस को डरते नहीं है। हम लोग बाला साहब के, उद्धव साहब के, आदित्य साहब के, शिवसेना के केस बोले तो हम लोग को कुछ नहीं, नई चीज़ नहीं है। हम लोग जो भी अभी कोई हम लोग को शिवसेना को गिराने का कोशिश कर गए, उससे ही ज़्यादा दुगना परिस्थिति से हम लोग अभी बढ़ रहे हैं और बढ़ते ही रहेंगे। जी हाँ, शिवसेना शाखा 155 में मौजूद हैं, और आपने देखा कि शाखा प्रमुख संजय राठौर जी का क्या कहना है, महेंद्र नाट्य जी का क्या कहना है। लेकिन मैं आपको बता दूं कि जब जब शिवसेना के ऊपर इस तरह का मुसीबत आया है, शिवसेना को तोड़ने की कोशिश किया गया, शिवसेना को फोड़ने की कोशिश किया गया, शिवसेना को छोड़ के जाने की कोशिश किया गया, तब शिवसेना दुगने पावर से बढ़कर आगे आई है। और शिवसेना में सबसे बड़ा खासियत ये है कि कार्यकर्ता तैयार करती है, कार्यकर्ताओं को खड़ा करती है। जब वो सीख जाते हैं, जैसे स्कूल में बच्चा पढ़ता है, जब सीख जाता है तब वो यहाँ से डिग्री हासिल करके किसी अन्य पार्टी में जाकर शामिल हो जाता है। ठीक उसी तरह महाराष्ट्र में इस तरह के चक्र आप देख रहे हैं, क्योंकि कई नेता आए और गए, लेकिन शिवसेना बार बार ताकत से, मजबूती से कार्यकर्ताओं के साथ आगे बढ़ते रही है, आगे जोड़ते रही है। इस वक्त शाखा क्रमांक 155 में है, लेकिन शिवसैनिकों का भी यही कहना है कि जितने ताकत से पिछले बार हम लोग खड़े थे, उससे कहीं ज़्यादा ताकत से खड़े हैं, और लोग भी जुड़ रहे हैं। इस तरह की जो तस्वीर है, हर एक शाखा में जाके वहाँ के शाखा प्रमुख से आपको रूबरू कराएंगे, क्या वहाँ के हालात है वो दिखाने की कोशिश करेंगे CNU चैनल के माध्यम से। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई। मुलाला आमदारकी दिली बऱ्याच ज्येष्ठांना डावलून, तेव्हा तुम्ही म्हणालात नाही की उद्धव साहेबांनी अन्याय केला आहे, उद्धव साहेबांनी ऐकलं नाही, तेव्हा तर आमदारकी घेतलीत, आमदारकी लढवली, 2 पैसे कमवलेत, तेव्हा नाही कधी विचार केलात की उद्धव साहेब आमच्यावर अन्याय करतायत. हे सगळं बोलायचं आहे. यांना आता एक वेगळी दिशा यांच्या मागून जे चालवतो आहे ते संपूर्ण जनतेला माहिती आहे, आणि शिवसैनिक ह्याच्यामध्ये भरकटला जाणार नाही. आज जे ह्यांच्याबरोबर काही लोक गेलेले आहेत, ते फक्त त्यांचे हितसंबंध, व्यावहारिक ज्यांचे संबंध आहेत अशीच लोक गेलेली आहेत. बाकी सामान्य शिवसैनिक आपल्या जागेवर आहे, उद्धव साहेबांच्या बरोबर आहे, मातोश्रींच्या बरोबर आहे, कोणी हलणार नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।